धारणीतील दयाराम चौकात आज सकाळी विद्युत डीपीला आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात भगदड निर्माण झाली, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीत। पण डीपीच्या खाली कपड्याचे दुकान, भांडी आणि अन्य दुकाने आहेत। मात्र आगीमुळे या दुकानांना कोणत्याही मोठा धक्का बसला नाहीत। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। ठाणे शहरातील दयाराम चौकात विद्युत डीपीला लागलेली आग पाहून संपूर्ण परिसरात भगदड निर्माण झाली। विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती आहे। या आगीनंतर शेजारील दुकानदार आणि नागरिक धावले होते, पण सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। हे विशेष आहे की आगीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांना आग लागली नाही, जेव्हा की या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण पसरले आहे। कपड्यांची आणि भांड्यांची दुकाने डीपीच्या शेजारीच होती, मात्र ती सुरक्षित आहेत। धारणी शहरातील दयाराम चौकात विद्युत डीपीला लागलेल्या आगीने संपूर्ण परिसरात भगदड मचवली होती। तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीत। मात्र अतिक्रमण आणि असुरक्षित वीज व्यवस्थेच्या संदर्भात प्रशासनाला योग्य उपाययोजना कराव्या लागेल, जेणेकरून अशी दुर्घटना पुन्हा होणार नाहीत। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।